की या विद्यार्थ्यांनी काय बनवलेलं आहे। या यंत्राचं नाव आहे आधुनिक धान्य चाळणी यंत्र। तर नाशिक ना? नाशिक। बरं, तालुका वगैरे कोणता? तालुका सटाणा। ठीक आहे। तर या विद्यार्थ्याकडून आणि सर्व टीम आहे, हे शिक्षक मॅडम वगैरे सर्व आहे, तर यांच्याकडून माहिती जाणून घेऊया का यंत्राबद्दल पूर्ण सविस्तर। ठीक आहे। तर या विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगे बनवलेला आहे, तर याचा म्हणजे बेनिफिट काय आणि का बनवलं, प्रेरणा कुणाची? उत्तर भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि जास्तीत जास्त लोक हे शेती व्यवसायावर अवलंबून आहेत आणि त्यांचा सर्वात मोठा टप्पा म्हणजे धान्य म्हणजे स्वच्छ ठेवणे। तर त्यासाठी हा प्रोजेक्ट मी तयार केलेला आहे। तर धान्य हाताने साफ करण्यापेक्षा आधुनिक पद्धतीने जर स्वच्छ केलं तर कमी वेळेत जास्तीत जास्त धान्य हे साफ करता येईल, म्हणजे वेळ पण कमी लागेल आणि जास्तीत जास्त धान्य कमी वेळात। हा, तर याचं फंक्शन कसं चालतं? फंक्शन म्हणजे चालू करू दाखवू। गहू टाकणार। या मुलांनी याच्यामध्ये गहू टाकलेले आहे, तर ते गहू कशा प्रकारे चाळण्या, म्हणजे गहू चाळण्या लावलेले ही वरची आणि खालची, म्हणजे वरच्या चाळणीतून जर कचरा खाली पडला तर तो खालच्या चाळणी अजून बारीक आहे, वरची मोठी खालची बारीक आहे आणि स्वतः बनवलेला आहे। आणि खूप काय म्हणजे हे नाही, पण आपण थोडं शिकण्याचं बुद्धीनं एखादं जर काम चालवलं त्याच्यात माणूस काही करू शकतो, कारण माणसं एवढी ऊर्जा आहे त्याची 1% सुद्धा माणूस ऊर्जा खर्च करत नाही, एवढी ऊर्जा त्याच्यापेक्षा। परंतु काय वाटतं, काय करायचं आपल्याला, काय करायचं विद्यार्थी त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना मोटिवेट करतात, त्या मोटिवेशनमधून हे काय एवढं हे गहू कचरा पूर्ण पडलेला खाली, कचरा बारीक मोठा, 2 चाळण्या, मोठी एक लहान आहे आणि मग हे गहू पायीकडे पडलेले स्वच्छ गहू आहे आणि हा बारीक कचरा खाली येतो आणि हा कचरा आहे। तर ही मशीन बनवायला तुला किती वेळ लागतो? तरी 1-2 दिवस फक्त? हा। आणि किती पैसे? 3,000-4,000। आणि याच्यामध्ये आता हे तर लाकडच आहे, हे वगैरे काय लाकडी प्लायवूड आहे, प्लायवूड लाकूड आहे। हा। पण याच्यामध्ये जे काय दिसतंय मशीन ऑपरेट करण्यासाठी हे काय? मशीन ऑपरेट करायचे मोटर